मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो की चांगली झोप घेणं खूप इम्पॉर्टंट असते. परंतु जर तुम्हाला जास्त झोप येत असेल तर तुमच्या शरीरामध्ये कदाचित व्हिटॅमिनची कमतरता होऊ शकते. मित्रांनो, नेहमी जरुरी नाही की जास्त झोप घेणं हे चांगलंच असतं. दिवसातून 7 ते 8 तास झोप घेणं हे आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. परंतु यापेक्षा जास्त झोप जर तुम्हाला वारंवार येत असेल तर तुम्हाला शारीरिक प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे होतं कशामुळे? जर तुमच्या शरीरामध्ये काही व्हिटॅमिनची कमतरता असेल तर आपल्याला नेहमी जास्त झोप लागते किंवा वारंवार झोप यायला लागते. तुम्हाला जास्त थकवा येतो किंवा झोप येते. जसे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स त्यालाच म्हणतो आपण, B2, B3, B5, B6, B9 किंवा B12. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी ची जर कमतरता आपल्या शरीरामध्ये जाणवत असेल किंवा होत असेल तर आपल्याला असे सिम्पटम्स दिसायला लागतात. मित्रांनो, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत. जसंही आपलं एज वाढत जातं तसंही व्हिटॅमिन बी ची कमतरता आपल्या बॉडीमध्ये होत राहते. पण जगामध्ये 50% पेक्षा जास्त असे लोक आहेत की त्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता दिसू लागली आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्याला मॉर्निंगलाच ऑफिसला जावं लागतं. सकाळी सनराईजचं आपल्याला कुठल्याच प्रकारचं एक्सपोजर मिळत नाही. त्यामुळे काय होतं की खूप सारे लोक जे आहेत ते व्हिटॅमिन डी चे बळी पडत आहेत. जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिनची कमतरता असेल तर आपल्याला नेहमी थकवा येऊ शकतो किंवा खूप जास्त झोप यायला लागते. त्याचप्रमाणे आयरन आणि मॅग्नेशियम जर आपल्या शरीरामध्ये कमी असेल तरी सुद्धा आपल्याला काय थकवा येऊ शकतो. तर यासाठी मित्रांनो काय करायला पाहिजे? जर आपल्याला वारंवार थकवा येत असेल, त्यालाच आपण म्हणतो विकनेस, जर तुम्हाला जाणवत असेल किंवा तुम्हाला जास्त झोप लागत असेल, म्हणजे 7-8 तास तर ठीक आहे, परंतु दिवसातून खूप वेळा तुम्हाला असं सेडेशन टाईप वाटत असेल किंवा जास्त झोप लागत असेल तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता झाली आहे. व्हिटॅमिन्स जे असतात ते आपल्या शरीरासाठी खूप इसेन्शियल्स असतात. त्यामध्येच लिहिलं व्हायटामिन्स म्हणजे व्हायटल एलिमेंट्स, तर हे खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणून जर तुम्हाला सिम्पटम्स तुमच्या शरीरावरती दिसत असतील तर तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचा वापर करू शकता, फळांचा वापर करू शकता आणि जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत, म्हणजे मांस मच्छी खाणारे लोक, त्यांनी मांस खाऊन किंवा मटण खाऊन सुद्धा व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करू शकतात. मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आजकालचं जे धावपळीचं जीवन झालंय त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे, आपल्या हेल्थकडे तेवढ्या पद्धतीने बघत नाही किंवा तेवढ्या पद्धतीने लक्ष देत नाही. त्यामुळे काय होतंय की सर्व गोष्टींचा प्रॉब्लेम आपल्या शरीरावर होत आहे. म्हणून जर तुम्हाला जास्त थकवा येत असेल किंवा तुम्हाला वारंवार झोप येत असेल तर हे सायन्स आपल्यासाठी छान नाहीये. म्हणजेच काय की तुमची बॉडी असं सांगते की तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता आहे. तर मित्रांनो, जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह किंवा हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.